Welcome back, all dear students. Today, we are going for our next theoretical lecture from the paper second, that is the scientific cultivation of sugarcane. पेपर सेकंड मधला आपण नेक्स्ट क्रॉप आज पाहणार आहोत, ज्याला आपण मराठीमध्ये ऊस असं म्हणतो. दॅट इज दी sugarcane. Sugarcane, locally it is known as a woos. Its English name is sugarcane, botanical name Saccharum officinarum. Its family is Gramineae and origin is considered as India as well as the Guinea. Okay. Then, regarding the introduction of the particular crop, the sugarcane, that is the woos, the word saccharum derived from Sanskrit word sharkara, which means sugar in India. म्हणजे सॅकरम हा जो शब्द घेतलेला आहे, हा शब्द संस्कृत भाषेतून घेतलेला आहे आणि मुळामध्ये संस्कृत भाषेमध्ये शर्करा असा शब्द आहे, ज्याचा अर्थ साखर असा भारतामध्ये पकडला जातो. Sugarcane is the main source of sugar in India and holds prominent position as a cash crop. म्हणजे भारतामध्ये जेवढी काही साखर तयार होते ती साधारणतः दोन पद्धतीने तयार होते. एक म्हणजे शुगर बीट आणि दुसरं जो रॉ मटेरियल वापरला जातो तो म्हणजे sugarcane. Here, as compared to sugar beet, sugarcane production is very large. म्हणजे ऊसाचं प्रमाण, लागवडीचं आणि त्याचं उत्पन्न हे भारतामध्ये आणि प्रामुख्यानं साधारणतः जी साखर बनवली जाते ती जास्त प्रमाणात ऊसापासून बनवली जाते. Then India has the largest area under sugarcane in the world and also ranks first in sugar production. पूर्ण जगामध्ये जेवढं क्षेत्र ऊसाच्या लागवडीखाली आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र हे भारतामध्ये आहे आणि भारताचा जगामध्ये एरियाच्या बाबतीत पहिला नंबर लागतो. Sugar juice is used for making while sugar juice is used for making white sugar brown, and it is also known as a khandsari and jaggery. म्हणजे साधारणतः ऊसाचा रस जो आहे त्याच्यापासून साखर तयार केली जाते. ब्राऊन साखर ज्याला आपण तपकिरी साखर त्याला खांडसरी असं म्हटलं जातं आणि ही मोठ्या प्रमाणात साधारणतः मेडिसिनसाठी वगैरे वापरली जाते. त्याचबरोबर गूळ हा सुद्धा त्या ठिकाणी तयार करण्यासाठी ऊसाचा रस किंवा ज्याला आपण ज्यूस म्हणतो तो वापरला जातो. Sugarcane is one of the main crop of earning foreign exchange. म्हणजे साधारणतः कृषी क्षेत्रातील जे काही उत्पन्न भारताला इम्पोर्ट एक्सपोर्ट करून मिळतं त्याच्यामधलं साधारणतः sugarcane is a main crop for earning the foreign exchange. म्हणजे जेवढं बाहेरून चलन आपल्या देशामध्ये येतं त्याच्यामध्ये sugarcaneचा खूप मोठा वाटा आहे. Now there are different species of sugarcane under the cultivation as well as wild. म्हणजे जेवढ्या काही sugarcaneच्या प्रजाती आहेत ह्या प्रजाती साधारणतः वेगवेगळ्या म्हणजे ज्या अंडर कल्टिवेशन आहेत, लागवडीखाली आहेत आणि ज्या नॉन कल्टिवेटेड आहेत म्हणजे वाईल्ड स्पेसीज आहेत, त्यापैकी साधारणतः सॅकरम ऑफिसिनारम, सॅकरम बार्बेरी, सॅकरम सायनेन्सिस ह्या स्पेसीज लागवडीखाली त्या ठिकाणी किंवा त्या स्पेसीज मधल्या व्हरायटी लावल्या जातात आणि स्पॉन्टेनियम आणि रोबुस्टम ह्या ज्या स्पेसीज आहेत ह्या स्पेसीज वाईल्ड स्पेसीज म्हणून कन्सिडर केल्या जातात किंवा त्या अद्याप लागवडीखाली वापरल्या जात नाहीत. This is the classification as we have seen earlier. Some characteristics are there, means what are the characteristics of Saccharum officinarum
2n इज इक्वल टू 80 हे त्याचं गुणसूत्र आहे. These are thick and juicy cane, good for chewing purpose also. म्हणजे ह्याचे जे स्टॉक आहे ज्याला आपण ऊस म्हणतो हा जाडीला जास्त आणि त्याच्यामध्ये रसाचं प्रमाण सुद्धा जास्त राहतं. आणि ही जी स्पेसीज आहे साधारणतः चिविंग म्हणजे आपण जे चगळतो म्हणजे ऊस खातो थोडक्यामध्ये डायरेक्ट रफ कन्झम्पशन साठी ही स्पेसीज चांगली मानली जाते. The particular species having the high sugar content या प्रजातीमधल्या व्हरायटीज मध्ये साधारणतः साखरेचं जे प्रमाण आहे ते जास्त राहतं. Also there is a high yield या स्पेसीजचं किंवा या स्पेसीज मधल्या व्हरायटीचं उत्पन्न सुद्धा जास्त राहतं. रेजिस्टंट टू स्मट डिसीज उसावरती येणारा हा एक रोग आहे स्मट आणि साधारणतः ही जी स्पेसीज आहे ऑफिसिनॅरम ही सहसा या स्मट रोगाला किंवा डिसीजला बळी पडत नाही. त्याचबरोबर ससेप्टेबल टू रेड रॉट अँड मोझॅक डिसीज म्हणजे वरचा जो पाहिला स्मट डिसीजला ती बळी पडत नाही परंतु रेड रॉट आणि मोझॅक साधारणतः हे डिसीज आणि पेस्ट मध्ये आपण स्मट म्हणजे काय रेड रॉट म्हणजे काय किंवा मोझॅक डिसीज कसा आहे हे पाहणारच आहोत. परंतु ही जी स्पेसीज आहे ही स्मट डिसीजला बळी पडत नाही परंतु रेड रॉट म्हणजे आपण जर खाण्यासाठी जर ऊस घेतला तर आपण बऱ्याच वेळा पाहतो जर आपण तो मधून ब्रेक केला तर त्याच्यामध्ये थोडंसं लालसरपणा आतमध्ये कुठंतरी दिसतो. आपण जर त्याला प्रेस केलं तर साधारणतः सडलेला किंवा एखादा पदार्थ ज्या वेळेस डॅमेज होतो म्हणजे तो कुजतो किंवा सडतो त्यावेळेस अल्कोहोलिक जसा स्मेल येतो तसा स्मेल ह्या रेड रॉट मुळे येतो. आणि याचं प्रमुख जे सिम्पटम आहे ते म्हणजे आतमधले जे धागे आहेत ऊसाच्या ते सगळे असे लाल रंगाचे होतात. अशा प्रकारे ही जी स्पेसीज आहे ही रेड रॉट आणि मोझॅक डिसीजला बळी पडते. नेक्स्ट दी सॅकरम बार्बेरी 2n इज इक्वल टू 118 हे त्याचं गुणसूत्र आहे. आणि सॅकरम सायनेन्सिस आणि बार्बेरी ॲज लाईक सॅकरम ऑफिसिनॅरम त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इट इज नोन बाय पानशाही नांगोरे अँड मुंगो ग्रुप इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. ही जी काय आहेत ही लोकल नावं आहेत आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं जी स्पेसीज वापरली जाते ती ऑफिसिनॅरम वापरली जाते. नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जी वापरली जाते ती प्रामुख्यानं सायनेन्सिस ही स्पेसीज वापरली जाते. आणि साधारणतः सॅकरम बार्बेरी 2n इज इक्वल टू 118 इज ऑल्सो having the characteristics stalk is thin and mature earlier. It contains medium sugar. It has poor yield. It is susceptible to smut disease but resistant to red rot and mosaic disease. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑपेसिनियरम म्हणजे पहिल्या स्पीसीजच्या अपोजिटचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पहिल्या स्पीसीज मध्ये साधारणतः जो स्टॉक आहे ज्याला आपण साधारणतः ऊस म्हणतो तो जाडीला जास्त येतो. बार्बेरीचं थीन येतो म्हणजे त्याची जी जाडी आहे ती कमी आहे. हा मॅच्युरिटी मध्ये अर्लियर आहे म्हणजे याची मॅच्युरिटी अर्लियर आहे, मॅच्युरिटी पिरियड कमी आहे आणि याच्यामध्ये साधारणतः शुगर पर्सेंटेज हे कमी आहे. त्याचबरोबर त्याचे जे उत्पन्न आहे हे सुद्धा कमी आहे. आणि एक्झॅक्टली व्हाईस वर्सा टू ऑपेसिनियरम here smut disease susceptible and resistant to red rot and mosaic while the Opacinirum susceptible to red rot and mosaic and resistant to smut disease. Okay, then regarding the importance 62% world's sugar is made from the cane. म्हणजे जगामध्ये जेवढं काही साखर वापरली जाते हे साखर तयार करण्यासाठी किंवा 62% साखर ही फक्त आणि फक्त शुगर केन पासून तयार केली जाते. शुगर रिक्वायरमेंट इज प्रोजेक्टेड ॲट 150 मिलियन टन्स फॉर द वर्ल्ड. म्हणजे साधारणतः जगाची जर साखरेची जर गरज पाहिली सरासरी तर ती 150 मिलियन टनच्या आसपास राहते.
आणि त्याच्यापैकी 62% साखर ही फक्त आणि फक्त ऊसापासून बनवली जाते आणि साधारणतः साखरेची जगाची गरज भागवली जाते. इंडिया अलोन रिक्वायर्ड 16 to 20 मिलियन टन, म्हणजे फक्त भारतामध्येच साधारणतः ॲज पर दी पॉप्युलेशन ऑफ इंडिया, म्हणजे भारताची जी लोकसंख्या आहे ही जगातली 2 नंबरची लोकसंख्या आहे असं गृहीत धरलं जातं आणि साधारणतः त्या लोकसंख्येला 16 ते 20 मिलियन टन पर इयर एवढी साखर साधारणतः लागते. फक्त डेली कन्झम्पशनसाठीच नाही तर शुगर इंडस्ट्री इज द लार्जेस्ट ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री नेक्स्ट ओनली टू टेक्सटाईल इंडस्ट्रीज इन इंडिया. म्हणजे कापड उद्योग हा भारतामधील सगळ्यात मोठा उद्योग मानला जातो आणि त्याच्यानंतर जर दुसरा कुठला उद्योग मानला जात असेल तर तो म्हणजे शुगर इंडस्ट्रीज. At present, there are 450 sugar factories are there. Average production is 14.2 million tons per year. म्हणजे चालू परिस्थितीमध्ये साधारणतः 450 साखर कारखाने आणि त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते 14.2 मिलियन टन एवढं साखरेचं उत्पन्न त्या ठिकाणी आहे असं गृहीत धरलं जातं. देन the next one, along with these the sugar production, some byproducts are there. For example, four main byproducts of the sugarcane are there. म्हणजे साखरेसोबत साधारणतः अजून 4 महत्वाचे जे उपपदार्थ आहेत ते साखर इंडस्ट्रीतून किंवा शुगर फॅक्टरीतून बाहेर पडले जातात. त्यापैकी आहे ते म्हणजे केन टॉप्स, ज्याला आपण ऊसाचं वाडं असं म्हणतो. इट इज युज्ड फॉर द फॉडर पर्पज, म्हणजे चाऱ्यासाठी जनावरांना ते वापरलं जातं. दुसरा आहे बगॅस. थर्ड वन फिल्टर मड और प्रेस मड अँड स्पेंट वॉश. आणि चौथा आहे तो म्हणजे मॉलेसिस, ज्याला आपण मळी असं म्हणतो. वी विल सी इन डिटेल रिगार्डिंग दिस. सो फर्स्ट वन दॅट इज दी केन टॉप्स, ऊसाचं वाडं. केन टॉप्स हॅव नो रिअल मार्केट व्हॅल्यू, म्हणजे तसं पाहिलं तर त्याला आर्थिक असं एकदम मार्केटमध्ये व्हॅल्यू नाही, परंतु वेन फ्रेश ऑफ अबाउट 2.8 ऑफ मेटाबॉलाइज एनर्जी पर किलो ऑफ द ड्राय मॅटर. म्हणजे जर ते सुकवलं, ऊसाचं वाडं ॲज इट इज जर आपण वापरलं नाही फिडिंगसाठी आणि ते जर सुकवलं तर त्यापासून साधारणतः जे ड्राय मॅटर मिळतं आहे तर ते ड्राय मॅटर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतं. However, cane top should be collected and transported from the cane field to the feed lot. म्हणजे जनावरांना चारा डायरेक्टली कन्झम्पशनसाठी किंवा जनावरांचा चारा तयार करण्यासाठी सुद्धा साधारणतः ऊसाचं वाडं वापरलं जातं. We'll go for the second, the byproduct, that is the bagasse. It is the fibrous residue of the cane stalk left after crushing and extraction of the juice. म्हणजे ऊसामधून ज्या वेळेस जे रस एक्स्ट्रॅक्शन केलं जातं म्हणजे रिमूव्ह केला जातो, त्यानंतर जेवढं काही फायबर त्या स्टॉक मधले राहिलेलं आहे त्याला बगॅस असं म्हटलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ फायबर, वॉटर अँड रिलेटिव्हली स्मॉल क्वांटिटीज ऑफ सोल्युबल सॉलिड्स, मोस्टली शुगर. म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस जे कंटेंट्स आहेत ते साधारणतः फायबर, थोडंसं मॉइश्चर आणि सॉलिड पदार्थ त्याच्यामध्ये राहतात. आणि सॉलिड पदार्थामध्ये मोस्टली जे साखर आहे, किती जरी आपण त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं तरी थोड्याफार प्रमाणामध्ये साखर किंवा ऊस ज्यूस किंवा शुगरकेन ज्यूस इज देअर, तो ॲज इट इज त्या फायबरमध्ये राहतो. इट इज अ क्लोरो कलरलेस inflammable volatile aromatic liquid. Also 25 tons of bagasse to produce 1 ton of furfural. म्हणजे साधारणतः हे जे बाय प्रोडक्ट आहे बगॅस, त्याच्यापासून पुढं काय केलं जातं त्याची साधारणतः त्या ठिकाणी नोंद केलेली आहे. देन थर्ड वन, फिल्टर मड, ऑल्सो नोन एज अ प्रेस मड. The participated impurities contained in the cane juice after removal by filtration from a cake of varying moisture contain
called filter mud. These cake contain much of the colloids, organic matter, anions that participate during the clarification as well as the certain non-sugars. म्हणजे साधारणतः हा जो पदार्थ आहे प्रेस मड ज्यावेळेस क्लॅरिफिकेशन केलं जातं म्हणजेच साधारणतः शुगर केन शुगर तयार व्हायच्या अगोदर त्याची एक प्रोसेस आहे की आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस म्हणजे आपण ऊसामधून रस किंवा ज्यूस बाजूला काढला तर त्याचं फिजिकल क्लॅरिफिकेशन केलं जातं म्हणजे फिल्टर केला जातो, शुद्ध केला जातो आणि हा शुद्ध करत असताना साधारणतः जेवढे काही पदार्थ त्यातून इम्प्युरिटीज आपण ज्याला म्हणतो ते त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत, जे मिक्स झालेले असतील किंवा वरती तरंगत असतील, पालापाचोळा असेल किंवा साधारणतः काही फायबर पार्ट्स असतील शुगर केन स्टॉकचे, तर हे सर्वच्या सर्व बाजूला ज्यावेळेस निघतात त्यावेळेस त्याला साधारणतः फिल्टर मड किंवा प्रेस मड असं म्हटलं जातं. तो नॉट अ सेमी लिक्विड और नॉट अ सेमी सॉलिड अशा प्रकारचा असतो, म्हणजे सॉलिड पण नाही आणि लिक्विड पण नाही अशा प्रकारचा साधारणतः हा पदार्थ असतो. देन द नेक्स्ट वन मोलॅसिस. Molasses is the final effluent obtained in the preparation of sugar by the respected crystallization. It is the residual syrup from which no crystalline sucrose can be obtained by simple means. The yield of molasses is approximately 3% per tons of sugarcane. म्हणजे साधारणतः ज्याला मळी असं म्हटलं जातं आणि साधारणतः ही जी मळी आहे ही पुढचे उपपदार्थ म्हणजे अल्कोहोल निर्मितीसाठी वगैरे मद्य निर्मितीसाठी वगैरे वापरली जाते. देन रिगार्डिंग दी इकॉलॉजी ऑफ शुगर केन म्हणजे त्याला जे लागणारं हवामान आहे आणि जी जमीन आहे साधारणतः अमंग दिस इकॉलॉजी द फर्स्ट वन soil. Sugarcane can be grown on all type of soil ranging from sandy loam to clay loam. म्हणजे ज्याला आपण साधारणतः हलकी ते मध्यम अधिक भारी अशा तिन्ही प्रकारामध्ये फ्रॉम सँडी लोम टू क्ले लोम हे प्रकार मोडतात. म्हणजे एकदम हलकी ते मध्यम सॉइल आणि मध्यम ते भारी ह्या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये शुगर केन चांगल्या पद्धतीने वाढतो. म्हणजेच शुगर केन कॅन बी ग्रोन on all type of soils. Saline, alkaline and acidic soils are not at all suitable for this crop in the northern India. म्हणजे जे भारताच्या काही ठराविक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आहेत त्यापैकी नॉर्दर्न इंडियामध्ये साधारणतः ज्या ऍसिडिक अल्कलाइन म्हणजे क्षारपट जमिनी आहेत जिथला पीएच जो आहे जमिनीचा पीएच ज्याला आपण सामू म्हणतो तो कमी किंवा जास्त आहे अशा प्रकारच्या जमिनी ऊसाला सुटेबल नसतात. देन रिगार्डिंग दी क्लायमेटिक रिक्वायरमेंट हिअर शुगर केन इज अ ट्रॉपिकल प्लांट. म्हणजे ऑलरेडी वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल अँड टेम्परेट रिजन. तर जे ट्रॉपिकल आहे जिथलं हवामान हे उष्ण आणि दमट आहे तर शुगर केन इज अ ट्रॉपिकल प्लांट. म्हणजे ज्या ठिकाणचं वातावरण हे उष्ण आणि दमट हॉट अँड ह्युमिड आहे त्या ठिकाणी साधारणतः अधिक जे टेम्परेचर रेंज आहे मिनिमम अँड मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम 50 डिग्री सेल्सिअस अबव दी 50 डिग्री सेल्सिअस अँड बिलो दी 20 डिग्री सेल्सिअस देर इज अ नॉट अ नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द शुगर केन क्रॉप. म्हणजे या पिकाची 50 डिग्रीच्या वरती जर तापमान असेल आणि 20 डिग्रीच्या खाली जर तापमान गेलं तर त्याची जी ग्रोथ आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे ती प्रॉपर होत नाही. देन लो टेम्परेचर रिड्यूस टिलरिंग. टिलर्स ज्याला आपण फुटवे म्हणतो अरायझिंग मल्टीस्टेम फ्रॉम अ सिंगल आयबड किंवा अरायझिंग मल्टीस्टेम फ्रॉम अ सिंगल सीड. ज्यावेळेस आपण एखादं बियाणं पेरतो त्यापासून एकच प्लांट तयार होतं, परंतु काही प्लांटमध्ये किंवा काही क्रॉपमध्ये आफ्टर अ डेफिनेट डेज एका ठराविक कालावधीनंतर जे सिंगल स्टेम आहे त्या सिंगल स्टेमला अजून मल्टी स्टेम म्हणजे अनेक फुटवे फुटायला सुरुवात होते, त्यालाच
टिलरिंग असं म्हटलं जातं. या ठिकाणी सुद्धा जर तापमान कमी असेल तर त्याचा डायरेक्ट परिणाम लो टेम्परेचर डायरेक्टली अफेक्ट दी टिलरिंग, म्हणजे एकापासून अनेक, एका ऊसाच्या डोळ्यापासून सिंगल आयबड पासून सपोज एकच स्टेम तयार झालं आणि एका शुगर केन आयबड पासून देर इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ 10 or 15 शुगर केन स्टेम, जर ते कमी झाले तर अल्टिमेटली इट अफेक्ट दी yield of the sugarcane. Optimum temperature for its growth required is 26 to 32 degrees Celsius. म्हणजे 50 डिग्रीच्या वरती नाही, 20 डिग्री सेल्सिअसच्या खाली पण त्याची नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत नाही. तर जे ऑप्टिमम टेम्परेचर रेंज पाहिजे ती म्हणजे 26 to 32 डिग्री सेल्सिअस. The crop does best in the tropical region receiving a rainfall of 750 to 120 सेंटीमीटर पर एनम. म्हणजे वार्षिक पर्जन्यमानाचं प्रमाण साधारणतः ज्या भागामध्ये 75 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटर ऑन एन एव्हरेज 1000 टू 12,050 1100 ते 1200 मिलीमीटर वार्षिक पर्जन्यमान ज्या भागामध्ये पडतं त्या भागामध्ये साधारणतः ऊसाचं पीक चांगलं येतं असं गृहीत धरलं जातं. देन रिगार्डिंग दी प्री टिलेज और फील्ड प्रिपरेशन, म्हणजे ऊस लागवडीसाठी जी जमीन तयार करायची आहे ती जमीन तयार करत असताना शुगर केन नीड डीप टिलेज. जी मशागतीची कामं आहेत बिकॉज ऑफ इज अ अॅन्युअल क्रॉप. शुगर केन इज अ अॅन्युअल और बाय अॅन्युअल क्रॉप. साधारणतः 1 वर्षापेक्षा जास्त हे त्या ठिकाणी जमिनीवरती राहतं आणि आपण जर त्याचा रटोनिंग केलं म्हणजे जर खोडवा घेतला तर इट इज कन्सिडर्ड ॲज अ बाय अॅन्युअल, बहुवार्षिक पीक आहे आणि त्याच्यामुळं एकदा लावलं की 2 वर्ष 3 वर्ष ती जमीन त्या पिकाखाली राहते अँड दॅट्स वाय इट रिक्वायर्ड डीप टिलेज ऑपरेशन्स. म्हणजे वॉट एव्हर दी प्लाविंग इज देअर और नेक्स्ट ऑपरेशन्स आर देअर इट रिक्वायर्ड दी मोर डेप्थ, म्हणजे नांगरणीची खोली ही जास्त लागते कारण त्याची जी रूट सिस्टीम आहे ही रूट सिस्टीम डेव्हलप होण्यासाठी साधारणतः ही खोली आवश्यक राहते. डीप प्लाविंग स्पेशली इन हेवी सॉइल्स हेल्प्स इन द रूट सिस्टीम. So these are the PPT. Apart from the PPT, as per your the book, you can see here local name Woos, its family Gramineae, botanical name Saccharum officinarum. Saccharum officinarum is also known as a noble cane, that is its origin is considered as a Guinea, and rest to Barberry and Sinensis, Indian cane, northeast India. Those the economic importance, or we have seen that sugarcane is a cash crop, gives ready cash to the farmer. It is mainly used for manufacture of jaggery, wool and sugar. It is used for preparation of juice, for raswanti, syrup and also for chewing purpose. म्हणजे रसवंती मध्ये रब ज्यूस त्या ठिकाणी किंवा सिरप तयार करण्यासाठी किंवा डायरेक्ट खाण्यासाठी सुद्धा ऊसाचा उपयोग होतो. Various byproducts like bagasse, immature top, molasses, pressed mud cake, etc. obtained from the cane are used for different purposes. Already we have seen what are its byproducts and their uses. Immature green tops are used as a fodder. Bagasse is used as a fuel and for making paper. म्हणजे जे आफ्टर एक्सट्रॅक्शन ऑफ ज्यूस आहे, जे काही फायबर आहे राहिलेलं ते साधारणतः इंधन म्हणून वापरलं जातं किंवा पेपर निर्मितीसाठी सुद्धा वापरलं जातं. मोलॅसिस इज युज्ड फॉर प्रिपेरिंग अल्कोहोल अँड अदर केमिकल्स. मद्य निर्मितीसाठी मोलॅसिस वापरलं जातं. प्रेस मड केक इज युज्ड ॲज अ मॅन्युअर. whatever the impurities are there in the scarification, म्हणजे साधारणतः रस शुद्ध करत असताना त्याच्यामध्ये जे अदर मटेरियल त्या ठिकाणी आहे जे आपण बाजूला काढतो ते एक प्रकारचं ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून सेंद्रिय द्रव्य पिकांना खत म्हणून वापरलं जातं. ट्रॅश इज युज्ड फॉर थॅचिंग ऑफ हट्स, मल्चिंग अँड कंपोस्टिंग. ऊसाचं जे पाचट आहे हे पाचट साधारणतः झोपडी बनवण्यासाठी किंवा
मल्चिंग करण्यासाठी मल्चिंग म्हणजे साधारणतः टू अवॉइड दी सॉइल मॉइश्चर लॉसेस अँड सॉइल इरोजन, जमिनीची धूप होऊ नये आणि जमिनीमधून साधारणतः पाणी कमी होऊ नये म्हणून जमिनीच्या वरती एक आवरण दिलं जातं, त्याला मल्चिंग असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर जे कंपोस्टिंग आहे म्हणजे कुजवण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून साधारणतः पिकांना खत बनवण्यासाठी साधारणतः हे शुगर केन ट्रॅश म्हणजे जे ऊसाचं पाचट आहे ते वापरलं जातं. दी स्टबल्स आर युज्ड ॲज फ्युअल और फॉर मेकिंग कंपोस्ट. म्हणजे आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ शुगर केन व्हॉट एव्हर द रेस्ट पोर्शन along with the stalk, that is the root portion, those are present into the soil. आपण ऊसाची कापणी केल्यानंतर काही बुंद्याचा भाग अधिक मुळांचा भाग जमिनीमध्ये तसाच राहतो, ज्याला आपण खोडकी म्हणतो. हे साधारणतः इंधन म्हणून वापरलं जातं किंवा त्याचं कंपोस्ट तयार करण्यासाठी वापरलं जातं. नेक्स्ट, दॅट इज द स्पेसिस ऑफ शुगर केन. ऑलरेडी वी हॅव सीन Saccharum officinarum, Saccharum barberi, and next one, that is the wide species are also there, that is the Spontaneum and Robusta. Here already we have seen the characteristics of all these varieties or species. What is meant by Saccharum officinarum along with the characteristics? It is locally known as a Pundya. Then its stalk is thick and soft reed. It has high sugar content, then higher yield, resistant to smut disease and red rot and mosaic susceptible. Likewise, already we have seen the characteristics of all these species. Now, characteristics studied while releasing the new sugar variety. म्हणजे एखादी ऊसाची प्रजाती तयार करण्यासाठी साधारणतः जे सायंटिस्ट आहेत ते त्या व्हरायटी मधले कोणकोणते गुणधर्म पाहतात, त्यापैकी टिलरिंग कॅपॅसिटी, ज्याला ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज मीन बाय टिलर, ज्याला मराठीमध्ये फुटवे असं म्हटले जातात. तर अरायझिंग मल्टीस्टेम फ्रॉम अ सिंगल सीड और सिंगल आयबर्ड, एकाच सीड पासून एका प्लांटच्या ऐवजी अनेक प्लांट तयार होणं, त्याला टिलरिंग असं म्हटलं जातं. आणि जर टिलरिंग कॅपॅसिटी जास्त असेल तर आपल्याला शुगर केन स्टेम हे जास्त मिळतील आणि पर्यायानं साधारणतः त्याचं उत्पन्न सुद्धा आपल्याला जास्त मिळेल. देन शुगर अँड फायबर पर्सेंटेज. रिगार्डिंग दी शुगर पर्सेंटेज, इफ दी शुगर पर्सेंटेज इज मोर मीन्स दी ॲव्हरेज शुगर प्रोडक्शन इज मोर फ्रॉम दी 1 टन ऑफ दी शुगर केन. जर साखरेचं प्रमाण ऊसामध्ये जास्त असेल तर 1 टनापासून मिळणारी साखर सुद्धा जास्त असेल आणि त्याचबरोबर जे फायबर पर्सेंटेज आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. देन मॅच्युरिटी पिरियड. ऑलरेडी वी हॅव सीन शुगर केन इज अ अॅन्युअल क्रॉप. हे वार्षिक पीक आहे. जर रटून घेतलं तर ते बहुवार्षिक समजलं जातं आणि त्याचा जो मॅच्युरिटीचा पिरियड आहे तो सुद्धा नवीन व्हरायटी तयार करताना किंवा निर्मितीमध्ये पाहायला जातो. देन रेजिस्टंट टू पेस्ट अँड डिसीजेस. साधारणतः कोणकोणत्या पेस्टला बळी पडू शकते किंवा कोणकोणत्या पेस्टला आणि डिसीजला ओव्हरकम होऊ शकते, म्हणजे रेजिस्टन्स त्या पॉवर निर्माण करू शकते, हे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी पाहिले जातात. देन रेजिस्टन्स टू लॉजिंग. दिस इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स बिकॉज ऑफ इज अॅन्युअल क्रॉप. साधारणतः लॉजिंग म्हणजे जमिनीवरती पडणे. आणि सपोज जर एखादा शुगर केन प्लांट जमिनीवरती पडलं and if it is in contact with the soil, suddenly there is the formation of new seedling in the beneath of the soil and the cane where there is a hybrid. म्हणजे एखादा ऊसाचं प्लांट स्टॉक जमिनीला जर टेकला तर लगेचच मातीच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर शुगर केनचा डोळा, ज्याला आपण आयबड असं म्हणतो, तो जर आला तर त्या डोळ्यापासून नवीन प्लांटची निर्मिती होते. आणि इफ सपोज सच कंडिशन इज देअर, जर लॉजिंग झालं आणि ऊस जमिनीवरती टेकला आणि त्याला जर नवीन त्या ठिकाणी डोळे निर्मिती झाली, म्हणजे नवीन प्लांट जर तयार झालं, व्हॉटेवर द शुगर अँड इट्स प्रोडक्शन इज देअर, इट डायरेक्टली अफेक्ट. म्हणजे पडलेल्या ऊसातलं जे काही मटेरियल आहे हे किंवा एनर्जी आहे
हे नवीन प्लांटच्या निर्मितीमध्ये जाते. आणि त्याचबरोबर सेकंड मोस्ट थिंग इज देअर, rodents like rats are there, those are feeding on the lodged sugarcane mostly. म्हणजे जे उंदीर ज्याला आपण म्हणतो हे खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज त्या ठिकाणी पडलेल्या ऊसामध्ये करतात. आणि दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट characteristics to avoid the lodging of sugarcane. Then yield of cane obviously, then height of the cane. If height is more or height is less, it directly affect whatever the production of the sugarcane directly. Then thickness and length of nodes and internodes. म्हणजे दोन आयबड मधलं जे अंतर आहे आणि त्याची जी जाडी आहे हे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स नवीन व्हरायटी तयार करत असताना पाहिले जातात. त्याचबरोबर नेक्स्ट वन, कलर ऑफ द केन. साधारणतः लोकली इफ यू हॅव सीन दी 86-032 नावाची व्हरायटी जर तुम्ही पाहिली असेल तर तिचा रंग वरून थोडासा लालसर येतो आणि ज्या बाकीच्या व्हरायटी आहेत साधारणतः त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा कलर त्या ठिकाणी असतो. देन सुटेबिलिटी फॉर शुगर अँड गुळ मेकिंग. साखर निर्मितीसाठी आणि गुळ तयार करण्यासाठी साधारणतः त्यांचा कितपत उपयोग आहे. हार्डनेस ऑफ रिंग, म्हणजे आपण चिविंग करत असताना ज्याला आपण चोय म्हणतो, जे वरचं आवरण आहे, आपण ऊस खात असताना चोय काढतो तर त्याला रिंड असं म्हटलं जातं. रटोनिंग हॅबिट म्हणजे ऊसाचा खोडवा, त्याची सुद्धा कॅपॅसिटी पाहिली जाते. देन ॲडॅप्टिबिलिटी अंडर डिफरंट सॉइल अँड क्लायमॅटिक कंडिशन, म्हणजे वेगवेगळ्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या जमिनीवरती साधारणतः त्या ऊसाचं उत्पादन त्या ठिकाणी किती, अशा प्रकारचं साधारणतः कॅरेक्टरिस्टिक्स नवीन व्हरायटी रिलीज करते वेळेस पाहिली जाते. देन हिअर फॉर युअर इन्फॉर्मेशन, शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्यूट्स आर देअर, म्हणजे ऊसावरती संशोधन करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यांची नावं आणि त्यांचं लोकेशन तुमच्या माहिती करता त्या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, शुगरकेन ब्रीडिंग स्टेशन इज लोकेटेड ॲट कोयंबतूर, तामिळनाडू. भारतामधलं साधारणतः ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ऊसावरती संशोधन केलं जातं तर किंवा नवीन वाणांची निर्मिती केली जाते असं शुगरकेन ब्रीडिंग स्टेशन आहे, जे इट इज सिच्युएटेड at Coimbatore, which is in Tamil Nadu state. Then second one, State Sugarcane Research Station, Padegaon, Satara, which is located in Maharashtra. Maharashtra मध्ये साधारणतः State Sugarcane Research Station आहे. It is situated at Padegaon district, Satara. Then Deccan Sugar Institute, located at Manjri, Pune. Then next one, Indian Institute of Sugarcane Research, Lucknow, Uttar Pradesh. National Sugar Institute, Kanpur, Uttar Pradesh. So these are the some sugarcane research institute and their locations. Okay, we will go for the varieties. Next one, here some varieties are there, that is the characteristics of some varieties. CO 419, it is used for Adasali. We will see there are different the planting seasons of the sugarcane, that is the seasonal, Adasali and pre-seasonal. त्यापैकी अडसाली लागवडीसाठी CO 419 ही व्हरायटी प्रामुख्याने वापरली जाते. Here CO stands for कोइंबतूर. Already we have seen or in earlier slide आताच आपण पाहिलं की कोइंबतूर हे शुगरकेन ब्रीडिंग स्टेशन आहे जे कोइंबतूरला सिच्युएटेड आहे तामिळनाडूमध्ये आणि तिथं तयार केली गेलेली व्हरायटी आहे आणि त्याच्यामुळे त्याला CO स्टँड्स फॉर कोइंबतूर 419 साधारणतः 4 नंबर व्हरायटी असेल किंवा त्याचं रिलीज इयर असेल, नंबर असेल. इट इज रिलीज्ड इन द इयर 1936. 1936 मध्ये ही व्हरायटी रिलीज केली गेली. Yield per hectare is about 130 tons. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकरामध्ये साधारणतः 130 टनापर्यंत उत्पन्न या व्हरायटीचं निघतं. सुक्रोज पर्सेंटेज इज 15 to 16%. त्याच्यामध्ये साधारणतः ते साखरेचं जे प्रमाण आहे हे प्रमाण 15 ते 16% आहे. फायबर पर्सेंटेज इज 12 to 13%. 12 ते 13% हे फायबर
पर्सेंट आहे. इट इज फेअरली इरेक्ट अँड ग्रीनिश इन कलर, म्हणजे साधारणतः इरेक्ट, स्प्रेडिंग, सेमी स्प्रेडिंग, जे जमिनीवरती आडवे पसरतात त्याला स्प्रेडिंग असं म्हटलं जातं. ज्याची उंची मध्यम आहे आणि थोडेसे आडवे पसरतात त्याला सेमी स्प्रेडिंग असं म्हटलं जातं. आणि जे इकडे तिकडे न पसरता फक्त उंच वाढतात त्याला इरेक्ट असं म्हटलं जातं. या व्हरायटीचे साधारणतः जो स्टेमचा कलर आहे, स्टॉकचा कलर जो आहे तो थोडासा हिरवट रंगाचा आहे. इट इज सुटेबल फॉर अडसाली प्लांटिंग, ऑलरेडी वी हॅव सीन. द केन इज थिक बट हॅव लॉजिंग हॅबिट, म्हणजे या ऊसाची जाडी जास्त राहते, परंतु हा ऊस साधारणतः किंवा ही व्हरायटी ॲट अ पर्टिक्युलर स्टेज जमिनीवर ते पडते. अँड इट इज नॉट अ suitable for the regarding the maximum production of the or yield of the sugar cane. Second variety CO740, Coimbatore 740. It is released in the year 1956. 1956 मध्ये ही रिलीज केली गेली. Yield per hectare is about 175 tons, म्हणजे 2.5 एकरामध्ये 175 टन. Sucrose percentage is 15 to 16%. Fiber 12 to 12.50%. It is sub-erect and pale yellow in color. पिवळसर हिरवा कलर तिला राहतो आणि साधारणतः ही मध्यम उंचीची आणि थोडीशी वाढणारी व्हरायटी आहे. इट इज सुटेबल फॉर अडसाली प्लांटिंग अँड रटुनिंग, म्हणजे खोडवा घेण्यासाठी आणि अडसाली प्लांटिंगसाठी ही सुटेबल व्हरायटी आहे. द केन इज थिन बट नॉट ब्रेक ऑन लॉजिंग, म्हणजे या ऊसाची जाडी कमी राहते, परंतु जर तो खाली पडला जमिनीवरती तर सहजासहजी ब्रेक होत नाही. ससेप्टिबल टू स्मट डिसीज, ही व्हरायटी जी आहे ही साधारणतः स्मट या डिसीजला किंवा रोगाला बळी पडते. देन नेक्स्ट व्हरायटी CO775. इट इज रिलीज्ड इन 1956. इट्स ॲव्हरेज यील्ड पर हेक्टर इज 150 टन्स. Sucrose percentage 16 to 16.5. Fiber 12.5 to 13%. It is erect and waxy coating internode. साधारणतः ज्याच्यावरती एक प्रकारचं आवरण आहे इंटरनोड वरती, ज्याच्यामुळं there is a less evapotranspiration of the water from the plant body. It is suitable for adasali planting and ratuning. Cane is thick and broad leaves. Susceptible to grassy shoot, म्हणजे गवताळ वाढ. आपण ज्या वेळेस पेस्ट आणि डिसीज हा स्लाइड येईल त्यावेळेस हे सगळे पेस्ट आणि डिसीज पाहणार आहोत. इट इज सुटेबल फॉर चोपन वॉटर लॉग्ड सॉइल, म्हणजे जे क्षारपड जमिनी आहेत जिथं सतत पाणी साठून राहतं अशा जमिनींसाठी ही व्हरायटी सुटेबल आहे. सुटेबल फॉर गुळ मेकिंग और प्रिपरेशन, या व्हरायटी पासून प्रामुख्यानं गुळ निर्मिती केली जाते. Then next variety CO Coimbatore 62175, released in 1962. The average yield per hectare is 180 tons. Sucrose percentage 14 to 14.5. It is middle late variety, म्हणजे its maturity period is less. Then the cane is thick with the soft rind and it is suitable for juice or रसवंती, म्हणजे आपण जे वरची चोय काढतो किंवा वरचं जे आवरण आहे ते थोडंसं सॉफ्ट राहतं आणि म्हणून डायरेक्ट रब कन्झम्पशन खाण्यासाठी किंवा रसवंती गृहासाठी ही व्हरायटी जास्त प्रमाणात वापरली जाते. इट इज रेजिस्टंट टू स्मट डिसीज. इट इज नॉट ससेप्टिबल, म्हणजे ही सहसा स्मट या रोगाला बळी पडत नाही. अगेन ऑलरेडी वी हॅव सीन द इकॉलॉजी, व्हॉट इज मीन बाय क्लायमेट अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स अलॉंग विथ द सॉइल. And here also the preparation of land already we have seen. So sugarcane stands in the field for more than 1 year. Hence, land is prepared by giving 2 deep plowings. First plowing is given immediately after harvest of previous crop with mold bolt plow or tractor. म्हणजे ऊस हे वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी त्या जमिनीमध्ये राहतं आणि म्हणून त्याला खोलीची त्या ठिकाणी मेहनत किंवा टिलेज ऑपरेशन्स दिले जातात, ज्यामध्ये 2 नांगरटी केले जातात. पहिली नांगरट साधारणतः ऊस पिकाच्या अगोदर जे क्रॉप आहे ते कापणी केल्याबरोबर दिली जाते
आणि साधारणतः कापणी केल्यानंतर आणि नांगरट केल्यानंतर हे जे क्षेत्र आहे इट इज एक्सपोज्ड टू सन फॉर 1 to 2 months. ते ॲज इट इज ठेवलं जातं 1 ते 2 महिने उन्हामध्ये तापण्यासाठी. दी क्लॉड्स आर क्रश्ड विथ दी क्लॉड क्रशर और नॉर्वेजियन हॅरो. नंतर ढेकळे फोडली जातात आणि नंतर त्याच्यामध्ये 30 ते 35 टन FIM पर हेक्टर हे ऍड केलं जातं. देन सेकंड क्रॉसवाईज प्लाविंग इज गिवन बाय वुडन प्लाऊ. दुसरी नांगरणी केली जाते, परंतु पहिली जी नांगरट आहे त्याच्या आडव्या पद्धतीनं क्रॉसवाईज, म्हणजे एकाला सपोज पहिली जर नांगरट आपण क्षेत्राची उभी केली असेल तर त्याला क्रॉसवाईज आडवी ही दुसरी नांगरट केली जाते. त्याच्यानंतर अगेन देर आर 2 to 3 harrowings are there to break the clods and land is leveled with the planker and beds are prepared. म्हणजे whatever the beds are there, ridges and furrows, or the whatever the flat beds are there, these are prepared. Okay, the rest portion or rest topics we will see in the next lecture. Thank you. Have a nice day.